महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी खाद्य संस्कृती पाहायला मिळते। प्रत्येक जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे। पण तुम्ही कधी मोहोळच्या संजय भेळविषयी ऐकलं असाल। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। सोलापूर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर संजय भेळ हाऊस चांगलीच फेमस आहे। चवदार आणि पोटभर भेळ खाण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते। संजय यांनी 2000 साली एक छोटीशी चहाची कॅन्टीन या व्यवसायाची सुरुवात केली होती। 2005 पासून त्यांनी भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला 20 ते 25 प्लेट भेळ विक्री होत होती। आता दररोज दिवसाला 1000 प्लेट भेळ विक्री होत आहे। सुरुवातीला 8 रुपयांना मिळणाऱ्या या भेळची किंमत आता 30 रुपये झाली आहे। भेळसाठी लागणारा फरसाण आणि इतर गोष्टी ते उत्तम क्वालिटीचे वापरतात। तिखट आणि मिठाचं योग्य प्रमाण असल्यानं ही चटणी चांगलीच चविष्ट असते। या भेळ सोबत अनलिमिटेड टमाटर, कांदा, काकडी, कांदापात, बीटरूट ते ग्राहकांना देतात। मोहोळ रेल्वे स्टेशन संजय भेळचा मालक मी संजय देशमुख स्वतः बोलतोय। भेळची सुरुवात मी मुंबईला होतो 90 ते 95 नंतर मग मी मुंबई सोडले आणि गावी येऊन आपला हॉटेल व्यवसाय छोटासा कॅन्टीन सुरू केलं आणि कॅन्टीनचं रूपांतर मग ते 2000 साली एक भेळमध्ये रूपांतर 2005 पासून भेळ सुरुवात झाली। अगोदर चहा हे ते सायकल दुकान असे या पद्धतीनं सुरुवात करत मग एकदा भेळची सुरुवात झाली ती परत सुरुवात झाली 5 नंतर सुरुवात झाली अगदी भेळला। मग त्याच्यानंतर अगदी गावगाव खेडेगावचे गावातले लोक वगैरे जास्त आजूबाजूचे लोक यायला लागले। त्यानंतर शहरी भागातून लोक यायला लागले। भरपूर भेळचे चालू झाले। अगदी पहिल्या 5-25 भेळ जाणाऱ्यापासून आता जवळजवळ 1000पर्यंत टार्गेट केलं आहे। 1000-1200 भेळ जातात दररोज। भेळबरोबर म्हणजे भेळ चांगल्या उत्तम पद्धतीचं फरसाण वापरतो आम्ही। त्याच्याबरोबर चटणी असते अंबारी चांगली क्वालिटीची, बीट, कैरी, टमाटर, काकडे आणि कांदापात, कांदा अशा सगळ्या वस्तू देतो आम्ही। 30 रुपयाला भेळ आहे। हां भेळ कसे भेळ म्हणजे अगदी भरपूर आता जवळजवळ ते अर्धा किलोच्या घरात अशी भेळ बसल्याने होते भेळ। आता पण महागाईमुळे ते परवडत नाही। आता थोडे कमी केले आम्ही भेळ थोडे। आता साधारण 250-300 ग्रॅम भेळ जाते एक साधारण। हां ते किती मागेल तेवढं देतो। काकडी, टमाटा, कैरी, कांदा किती वेळा मागवता ग्राहकांना ते पुरवतो आम्ही। मोहोळ रेल्वे स्टेशनच्या जवळच संजय भेळ हाऊस असल्याने रेल्वे प्रवासी व रेल्वेतील कर्मचारी देखील ही भेळ खाण्यासाठी या ठिकाणी येतात। जिल्ह्यातून अनेक दिग्गज मंडळी येथून भेळ पार्सल घेऊन जातात। साधारणतः दररोज 1000 प्लेटची विक्री होते। त्यातूनच संजय यांना दिवसाला 12 ते 15,000 रुपयांची कमाई करतात। उत्तम क्वालिटीची असलेली ही चवदार भेळ खाण्यासाठी नेहमीच या ठिकाणी गर्दी असते। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।